हे वेरूळच्या लेण्याला आलो तुम्ही, वेरूळ लेणी जागतिक वारसा स्थळीत आलो। आता आज जाणार आहे आपण, तुम्हाला वेरूळच्या लेण्या दाखवतो। हे पाहू शकता किती आलेले लोक पब्लिक। तिथं समोरच आता आत गेट आहे, तिथून आज जाणार आहे आपण लेण्या बघण्यासाठी। तुम्ही सर्वजण व्हिडिओला स्किप न करू, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हे वेरूळला आल्यानंतर 2-3 ठिकाणं पाहायला भेटते। छत्रपती शिवरायांच्या आजोबांचं गडी, पुन्हा शहाजीराजे मालोजीराजे भोसले यांनी स्थापन केलेलं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगापैकी एक। हे इथून तिकीट घ्यावं लागतंय आतमध्ये। हे दिसतंय, हे आत लेण्या दिसू राहिलं इथून तुम्हाला। तिरंगा झेंडा आपला, इथून तिकीट घ्यायचं आणि आत प्रवेश करायचा। काय तिकीट आहे? 11 हे असं तिकीट भेटतं इथं स्कॅन करून। वेरूळ लेणीला आलं की पाहू शकता तुम्ही। हे आपण आता आत चाललोय। हे बाकीचा परिसर पाहू शकता, लोक इथं थांबले तिकिटासाठी। वेरूळ लेणी तिथं आल्यानंतर हे पूर्ण शिवरायांचं हे नीतून जागीच जवळ दौलताबाद किल्ला पण आहे। आलो आपण आता गुफा, त्या वेरूळ लेण्याजवळ गुफा ओकियावर। हे पाहू शकता, हे समोर लेण्या। हे एकूण पाणी येऊ राहिलंय, कशाचं आहे काय माहित। प्रसिद्ध ठिकाण आहे महाराष्ट्रातलं, देशातलं अजिंठा वेरूळ लेणी। समोर पहा किती भारी व्ह्यू बनवलं, एक नंबर। आता आत जायचं आपल्याला प्रवेशद्वारावरून। हे प्रवेशद्वार आत जायचं। हे अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही, पूर्ण दगडातलं कोरलेलं आहे। हे पाठीमागे पहा भरपूर पर्यटक येतात तिथं, प्रसिद्ध ठिकाण आहे पाहण्यासाठी। हे पहा हे कसं काम आहे। वेरूळ लेण्या म्हणतात त्याला, अजिंठा वेरूळ लेणी। हे पहा किती भयान आहे, समोर पण पहा। आश्चर्य करणार कसं बनवलेलं आहे, पहा किती भारी। तुम्ही पण नक्की या एक वेळेस। इथं आल्यानंतर वेरूळला खूप काही बघण्यासारखं आहे। हे पाठीमागं पण पाहू शकतो तुम्ही, खांबा कसे। हे मंदिर पहा, हे मंदिरासारखंच बनवलेलं आहे हे पूर्ण। आणि हे संपूर्ण पहा पाठीमागं आहे पूर्ण। त्याची डिझाईन, हे कोरण्याची कलाकृती साधी गोष्ट नाही। हे आपण पाहूनच थक्क झालो। तर करणाऱ्यांनी कसं कोरलं असं नाही, केवढा आहे हा पहाड। तर मित्रांनो, आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला फॉलो करा।